हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण RRB ELP भरती 2026 याबद्दल पाहणार आहे आपण डिटेल्स इन्फॉर्मेशन. व्हिडिओ लॉंग होणार, त्यामुळे कोणताही पार्ट स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. मी पूर्ण A to Z माहिती देणार, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत RRB ELP भरती 2026. यावर्षी मागच्या तुलनेत जागा जास्त निघाल्या आहेत. ज्या 2025ला जागा होत्या त्या 9,970 होत्या. तर 2026ला त्यांनी जे नोटिफिकेशन फक्त आउट केलं आहे टेंटेटिव्हली, आणि त्यासाठी ज्या जागा आहेत त्या आहेत 11,127. म्हणजे जवळपास 1400 जागा, 1300 ते 1400 जागा ह्या जास्त काढलेल्या आहेत यावर्षी RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं. आता सर्वप्रथम असिस्टंट लोको पायलट म्हणजे काय रे, हे तुम्हाला माहीत आहे का? असिस्टंट लोको पायलट म्हणजे काय, तर ते सुद्धा सांगतो, ते लक्ष द्या. असिस्टंट लोको पायलट म्हणजे तुम्ही ट्रेन चालवता असा त्याचा अर्थ होत नाही. नीट समजून घ्या, थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही स्वतः ट्रेन चालवणार किंवा जे बाकीचं काम आहे ते. पण एक सांगतो की तुम्ही स्वतः ट्रेन चालवणार नाही, त्याच्या नावातच आहेत असिस्टंट लोको पायलट. त्याचं जे काम असतं, जो ट्रेन ड्रायव्हर असतो, जो महत्त्वाचा ट्रेन ड्रायव्हर असतो, त्याला मदत करणं हे तुमचं मुख्य काम असतो. ट्रेन ड्रायव्हरला मदत करणारा कर्मचारी म्हणजे असिस्टंट लोको पायलट होय. तर त्याचं कोणतं काम असतो ते बघा. सिग्नल, स्पीड आणि ट्रॅक हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवणे. त्यानंतर इंजनची तपासणी करणे, ब्रेक, इंधन सिस्टम, जर काही फॉल्ट आला तर तो आलाच तात्काळ माहिती देणे नेक्स्ट अपर लेवलच्या डिव्हिजनला किंवा त्या रिपेरिंग बोर्डला. तर कोणतीही अडचण आल्यास तात्काळ माहिती देणे. हे जे सर्व काम करतात, हे कोण काम करतात, तर हे काम करतात ALP असिस्टंट लोको पायलट. तर यासाठी जे क्वालिफिकेशन लागतो ते सुद्धा ऐका, ते सुद्धा सांगतो. पहिले म्हणजे तुम्ही 10वी झाल्यावर तुमचा ITI झालेला असायला हवा. 4 ट्रेडमधून इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक आणि वायरमन एक्सेट्रा या 4-5 ट्रेडमधून तुमचा ITI पूर्ण झालेला असावा. त्यानंतर डिप्लोमा, ते झाल्यानंतर जर डिप्लोमा जरी झाला असेल तुमचा 10वी झाल्यानंतर, तरीसुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर डिप्लोमासुद्धा 4 ब्रँचमधून पूर्ण असायला हवा. डिप्लोमा किंवा डिग्री. जर तुम्ही 12वी नंतर रेग्युलर तुम्ही इंजिनिअरिंग केली असेल, 12वी सायन्सनंतर जर तुम्ही PCM ग्रुप निवडून जर रेग्युलर इंजिनिअरिंग केली असेल, तरीसुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता असिस्टंट लोको पायलटसाठी. तर त्यासाठी ज्या ब्रँच एलिजिबल ठेवल्या आहे त्यांनी, त्या 4 ब्रँच आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल. या 4 ब्रँचपैकी तुमची एक कोणतीही ब्रँच पूर्ण झालेली असावी. एक तर डिग्री किंवा मग डिग्री किंवा डिप्लोमा या 4 ब्रँचमधून पूर्ण कंप्लीट झालेला असावा. त्यांनी क्वालिफिकेशन हे 3 लेवलवर ठेवलेले आहेत. म्हणजे या 3पैकी तुमच्याजवळ कोणतेही असेल, ITI जरी असेल किंवा डिप्लोमा जरी असेल किंवा डिग्री जरी असेल, तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आणि याचं प्रमोशनसुद्धा सांगतो मी तुम्हाला, प्रमोशन कुठे होतं आणि कसं होतं. असिस्टंट लोको पायलटवरून तुमचं सिनियर असिस्टंट लोको पायलट म्हणून प्रमोशन होतं. हे झालं पहिलं प्रमोशन. त्यानंतर होतो लोको पायलट, त्यानंतर होतो लोको पायलट. लोको पायलटवरून होतो तुमचं लोको इन्स्पेक्टर. ह्या ज्या स्टेप आहेत 3-4, ह्या तुमच्या प्रमोशनच्या स्टेप आहेत. आणि प्रमोशन व्हायला जो काही वेळ लागतो पण तो लागतो, पण तुम्हाला लागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर याचे काही फायदेसुद्धा आहेत, ते फायदेसुद्धा सांगतो. हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सर्वांनाच माहीत आहे. जॉब सिक्युरिटीसुद्धा आहे त्यामध्ये. फी कन्सेक्शनसुद्धा मिळते रेल्वे ट्रॅव्हल्समध्ये. म्हणजे जर तुम्ही जाण्या येण्याचं जर पाहत असाल तर रेल्वे तुम्हाला फ्री ट्रॅव्हलिंगचं अलाउन्सेस देतात तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. त्यानंतर पेन्शनसुद्धा मिळतो यामध्ये. जो काही गव्हर्नमेंटचा रूल असेल त्यानुसार पेन्शनसुद्धा मिळतो. नंतर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीसुद्धा राहतो यामध्ये. त्याचबरोबर याचे काही थोडेफार तोटेसुद्धा आहेत. पण ह्या तोटेले कोणी आजकाल सहन करू शकतो असं मला वाटतो. कारण की भारतामध्ये अत्यंत बेरोजगारी असल्यामुळे
जिथे तिथे जॉबसाठी ही तत्पर सुरूच राहते. म्हणजे खूप ॲक्टिव्ह राहतात जॉबसाठी मुलं. म्हणजे कारण की बेरोजगारीचं प्रमाण जास्त आणि नोकरीचं प्रमाण कमी असल्यामुळे. तर तोटेसुद्धा याची नाईट ड्युटीसुद्धा असू शकते, त्यानंतर हाय रिस्पॉन्सिबिलिटी असते, स्ट्रेसफुल जॉब आहे हा, आणि मेडिकल स्ट्रिक्टसुद्धा असते. तर या तोट्याकडे न पाहता मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असिस्टंट लोको पायलटची तयारी करत असेल तर नक्कीच करा. नक्कीच PYQ सॉल्व करा, त्यानंतर एखादं सबस्क्रिप्शन घ्या, अभ्यास करा, जितका रिक्वायर्ड आहे तितका. GK वाचा, लिव्हसेंटचं बुक घ्या, असे वेगवेगळे प्रकारचे बुक आहेत. त्यानंतर रिझनिंग आहे, पेपर पॅटर्न काय असतो, किती टेस्ट घेतला जातो, ते सुद्धा मी समोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेल जर तुमची कमेंट्स आली तर. त्यानंतर बघा, मी तोटे सांगितले. त्यानंतर ही जी भरती आहे 2026ची आहे. पुन्हा सांगतो, RRB LP भरती 2026. आणि आता फक्त जस्ट त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या, ऐकून घ्या. आता फक्त नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरणं आतापासून सुरू झालेले नाही आहेत. आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे रेग्युलर त्याची रिक्रुटमेंट कंडक्ट करत आहेत. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही आहे. जे फ्रेशर्स आहेत ज्यांना माहीत नाही असिस्टंट लोको पायलट काय असतो किंवा त्याची एक्झाम कशी असतो, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. त्यांनी आवर्जून पहा, जेणेकरून कोणताही पार्ट स्किप न करता. तर हा जो आहे खूप महत्त्वाचा आहे. ऑनलाईन फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहेत. कोणत्याही व्हिडिओला किंवा कोणत्याही फ्रॉडला बळी पडायचं नाही. तर याची जे ऑनलाईन फॉर्म सुरू होते ते 15 मेपासून सुरू होते. 15 मे ते 14 जून 15 मे ते 14 जूनपर्यंत तुम्हाला एका महिन्याची कालावधी दिलेली असणार त्यांनी फॉर्म भरण्यासाठी. तर त्याची फीसुद्धा सांगतो. त्यानंतर पेमेंट किती असणार असिस्टंट लोको पायलटला ते सुद्धा सांगतो. तर मागच्या वर्षी जी घेतली होती रिक्रुटमेंट फॉर्म भरण्यासाठी जी डेट ठेवली होती त्यांनी ते एप्रिलमध्येच निघाली होती. एप्रिल ते मेमध्येच ठेवली गेली होती. आता हे मला माहिती नाही, मी दिल्ली नव्हतं, मी स्किप केलं होतं कारण की माझा तो फर्स्ट टाईम होता, मला माहीतच नव्हतं. पण आता मी भरणार असं मला वाटते. पण काय होते वेळेवर ते सांगता येत नसतं. तर बघू. तर तुम्हाला मी नक्कीच शुभेच्छा देतो की तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. रिक्रुटमेंट आउट झाल्यावर नक्कीच फॉर्म भरा. आणि जास्त करून यामध्ये कोणत्या आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट सोडून बाकीच्या स्टेटचे जास्त विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट होतात. त्यांना जाणीव असतात स्वतःच्या परिस्थितीची, स्वतःच्या मेहनतीची, अशा सर्व गोष्टीची त्यांना जाणीव असते. त्यामुळे तिकडले जसं राजस्थान झालं, त्यानंतर चंदीगड झालं, किंवा मग अहमदाबाद झालं, कोलकाता झालं, या ठिकाणचे जास्त रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये जे पुरुष म्हणा की मेल म्हणा हे कर्मचारी जास्त आहेत संख्या. महाराष्ट्रातली थोडीफार कमी आहेत, थोडा मागं नंबर लागतो, पण महाराष्ट्रातले सुद्धा यामध्ये जॉब करतात. तर ते जे सांगितले मी तुम्हाला डेट 15 मे ते 14 जून या कालावधीत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. आता जस्ट त्यांनी नोटिफिकेशन आउट केलं आणि शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी दाखवलं आहे. त्यांची जर डिटेल्स इन्फॉर्मेशन जे PDF पाहतो आपण माझी नोकरीवर, ते सुद्धा अजून रिलाईज व्हायची आहे. ते सुद्धा होईल ते मी सुद्धा सांगणार. तर याचं जे नोकरी ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही असू शकते. असू शकते. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. तुम्ही कोणता रिजन निवडता, मुंबई रिजन की कोलकाता रिजन किंवा आणखी रिजन, वेस्ट बंगाल रिजन, जे तुम्ही रिजन निवडसाल त्या रिजनमध्ये तुमची जॉईनिंग होणार. त्याबद्दल तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे ते सांगा, मी तुमच्या पद्धतीनं व्हिडिओ बनवणार. तुम्हाला कोणती अडचण आली किंवा तुम्हाला याचा फॉर्म कसा भरायचा, किंवा मला जर मुंबई रिजनसाठी फॉर्म भरायचा आहे तर कसा भरायचा, मग माझी पोस्टिंग कुठे होणार, मला कुठे जॉब मिळणार, त्या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगू शकतो जर तुमचा आग्रह असला तरच. तर याची जी शिफ्ट ड्युटी असतो, डे किंवा नाईटची शिफ्ट वाईज याची ड्युटी असतो. आणि लॉंग वर्किंग टाईमसुद्धा असते. याचे असू शकतात, असं सुद्धा होऊ शकतात. कधी दुसऱ्या शिफ्टचा व्यक्ती किंवा जो कर्मचारी आला नाही तर त्याचं तुम्हाला काम करून घ्यावं लागतो, किंवा मग तिकडे मागं पुढे थोडं ॲडजस्टमेंट करावं लागतो. त्यामुळे अगोदरच याची पूर्ण माहिती घ्या. माझ्याकडून जर काही सांगायचं राहिलं असेल तर आणखी दुसऱ्या कोणाचा व्हिडिओ पहा, पण पूर्ण माहिती घ्या. त्यानंतर फॉर्म फिलअप करा. म्हणजे पुढं फॉर्म भरून असं नाही झालं पाहिजे की मी पेपरलाच नाही गेलो किंवा मला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या म्हणून माझी चूक झाली फॉर्म भरण्यात,
असं जर असेल तर आताच पूर्ण माहिती काढा, तुमच्याकडे भरपूर टाईम आहेत आणि याची जी एक्झाम कंडक्ट होऊ शकणार मला वाटते ते जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पेपर कंडक्ट होणार याचे. तर यामध्ये काळजी करण्याची फार कमी गोष्ट आहेत. म्हणजे तुमच्याजवळ आता कमीत कमी 8 ते 9 महिने अभ्यासाला आहेत, तर तुम्ही तेवढ्या काळामध्ये आरामानं तुमची जी RRB ALPची एक्झाम आहे ती क्रॅक करू शकता. आणि एक सांगू इच्छितो तुम्हाला की तुमची जॉईनिंग झाल्यानंतर CBT1 CBT2 त्यानंतर मेडिकल झाल्यानंतर DV झाल्यानंतर मेरिट लिस्ट, ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतरसुद्धा तुमची 6 महिन्याची ट्रेनिंग असतो. 6 महिन्याची ट्रेनिंग असतो ॲज अ असिस्टंट लोको पायलट म्हणून. जो तुम्ही रिजन निवडला आहे त्या ठिकाणी तो एक आपला महाराष्ट्रातला मुलगा गेलेला आहे, त्याची व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा. तो पूर्ण त्यामध्ये डिटेल्स सांगतो की माझी सॅलरी स्लिप किती होती पर मंथची, माझं असं ट्रेनिंग चाललं आहे किंवा वगैरे वगैरे. तो त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन त्याच्या यूट्यूब व्लॉगवर सांगतो. मी जेणेकरून त्याचं कमेंट्समध्ये नावसुद्धा टाकेल, त्याचं यूट्यूब चॅनलसुद्धा टाकेल. त्याची व्हिडिओ पहा, तो तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन देतो. आणि त्याचं म्हणणं काय आहे, जर मी एक सामान्य घरातला मुलगा जर लागू शकतो म्हणते RRB रिक्रुटमेंट बोर्डमध्ये, तर तुम्हीसुद्धा लागू शकता म्हणते. काय म्हणणं आहे त्याचं, आणि माझंसुद्धा तेच म्हणणं आहे. मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका किंवा कोणताही संशय ठेवू नका. फक्त फोकस करा कर्मावर. जो रिझल्ट येणार तो पाहिला जाणार. फोकस करा फक्त कर्मावर आणि लोकांच्या निराशावादीतून किंवा निगेटिव्हिटीतून दूर राहा पूर्णपणे. त्यांचं बोलणं ऐकणं, असं नाही म्हणायचं मला की त्यांच्यासोबत राहू नका, पण तिथे तिथे इग्नोर करा. इकडून ऐका त्यांची निगेटिव्हिटी आणि इकडून सोडून द्या. पण आपण काय ठरवलं आहे आजच्या दिवसासाठी किंवा आपण पुढं काय करायचं आपल्याला ते लक्षात ठेवा. आणि स्वतःचं चिंतन म्हणा किंवा ध्येय म्हणा किंवा गोल म्हणा ते इतरांना सांगत बसू देऊ नका. तुमची मजासुद्धा घेऊ शकतात किंवा वगैरे वगैरे वेगळे स्टँडर्डनुसार ते आपले निर्णय काढतात, आपल्या परिस्थितीनुसार किंवा अदर कोणत्याही गोष्टीनुसार. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपलं जे गोल आहे ते निश्चित ठेवा. अर्जुनासारखं राहा. अर्जुन कसा, जेव्हा त्याला त्याच्या शिक्षकांनी विचारलं होतं झाडावर तुला काय दिसत आहेत म्हणे, तर तो म्हणे फक्त मला मिठूचा फक्त डोळा दिसत आहेत म्हणे. तर बाकीच्यांना तर फक्त तोता, कोणी म्हणे मला लाल चोच दिसत आहेत किंवा युधिष्ठिर दुर्योधन जे काही आहेत वगैरे तुम्ही पाहिलेली आहेत महाभारत आणि अतिशय लोकप्रिय आहे ही महाभारत. तर त्यामुळे मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. तर अर्जुनासारखं लक्ष ठेवा. तर हे जे होतं हे सर्व होतं. आणि याची महत्त्वाची म्हणजे बेसिक सॅलरी तुम्हाला सांगायची राहिली. याची जी सॅलरी आहे तुम्हाला ड्युरिंग ट्रेनिंगच्या वेळेस जी सॅलरी मिळते ते 9,900 रुपये मिळते लेवल 2 नुसार. जर 8वं वेतन तत्पर्यंत लागू झालं तर तुमची सॅलरी आणखी हाईक होते, आणखी वाढते. आणि याची टोटल सॅलरी जी होते ते 30 ते 35 हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार ॲज अ सिलेक्शन झाल्याबरोबरच. त्याबरोबर DF सुद्धा मिळणार, प्लस HRA सुद्धा मिळणार, प्लस अलाउन्सेससुद्धा मिळतातच आणि इन्सेंटिव्हसुद्धा मिळतात. आणि हे तुमचे सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे, यामध्ये कोणीच तुम्हाला काढू शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब असल्यामुळे तुमचा किती काही कोणत्याही पक्षाला किती काही विरोध असला किंवा किती काही जवळीकता असली तरी तुम्हाला कोणताही यामधून कोणीही तुम्हाला काढू शकत नाही. त्यामुळे बी केअरफुल राहा आणि कोणत्याही फसवणुकीपासून दूर राहा. जर एखादी फ्रॉड वेबसाईट आली तर त्यापासून सावध राहा. सध्या फॉर्म भरणं सुरू झालेले नाही आहेत, फक्त त्यांनी जस्ट नोटिफिकेशन आउट केली आहे. आणि हे साहजिकच होतं. गेल्या 3-4 वर्षापासून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे रेग्युलर वॅकन्सी आउट करत आहेत. हीच नाही तर अनेक ग्रुप D, ग्रुप C आणि अनेक पद्धतीची RRB JEE असो की अजून कोणती असो, टेक्निशियनची असो, तर ह्या सर्व त्या रेग्युलर घेत असतो, कंडक्ट करत असतो. जर तुम्हाला याबद्दल आणखी कोणती माहिती लागत असेल, पेपर पॅटर्न कसा असतो सर, किंवा मग त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग किती असतो, पेपर 1ला असतो का, पेपर 2ला असतो का, किंवा त्यामध्ये कोणते सब्जेक्ट असतो, आणि हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगू शकतो आणि सांगणार. जर तुमचा आग्रह असला तर मला फक्त कमेंट्समध्ये सांगा. मला 2-4 जरी कमेंट्स असल्या ना तर मी नक्कीच बनवतो व्हिडिओ आणि सांगतो. त्यानंतर मी तुम्हाला सॅलरी सांगितली. यामध्ये यावर्षीमध्ये जागासुद्धा जास्त आहेत ॲज कम्पेअर टू लास्ट इयर. आणि यासाठी जी फीज आहेत ती फीज आहेत OBC EWS स्टुडंटसाठी 500 रुपये, तर SC ST आणि फिमेलसाठी फक्त 250 रुपये. आणि ते पूर्णपणे तुम्हाला रिफंडेड असणार 250 रुपये. आणि 500 रुपयातले OBC आणि EWS वाल्यांसाठी 400 रुपये रिफंडेड असणार.
आणि जो पेपर सिटी असणार, जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणं आहे की ज्या ठिकाणी हा पेपर कंडक्ट केला जातो. जसं इथं अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद असे अनेक ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा पेपर कंडक्ट केला जाऊ शकतो. जळगावला सुद्धा होतो, कधी अकोल्याला सुद्धा होतो. तर याचं वय जे आहे 18 ते 30 वर्ष आहेत आणि जास्त करून हे जी युवा पिढी आहे तेच देतात. 30पर्यंत लय कमी विद्यार्थी देतात, पण देतात असा माझा अंदाज आहे. फार कमी देतात पण देतात 18 ते 30मध्ये. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एज रिलॅक्झेशन म्हणजे वयामध्ये सुद्धा सूट आहे. SC ST वाल्यांसाठी 5 वर्ष, तर OBC वाल्यांसाठी 3 वर्ष. तर हे जे आहे हे आहेत. आणि यामध्ये जर कोणी विकलांग किंवा डिसॅबिलिटीवाला पर्सन असेल तर तो अलाउड करत नाहीत, त्यासाठी सॉरी. आणि यामध्ये डोळे खूप शाबूत असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये मेडिकलमध्ये कटतात मुलं, विद्यार्थी मुलं मेडिकलमध्ये कटतात. 6x6चं विजन असणं खूप आवश्यक आहे. सनग्लासेस वापरत असाल तर आतापासूनच प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला LP व्हायचं असेल तर बिना सनग्लास म्हणजे आता त्यांची गेलेली दृष्टी जी आहे ती वापस येणार नाही असं तर पूर्णपणे आहेत, पण त्यांना तेच वापरावं लागेल. पण एक प्रयत्न करा. आणि नॅशनली फोन थोडा कमी पाहत चला, त्यामुळे सुद्धा डोळे खराब होण्याचं प्रमाण आज जास्त वाढलेलं आहे. तर हे जे होतं हे सर्व आजच्या LP भरतीबद्दल होतं 2026साठी. आणि ही जी माहिती मी सांगितली ही माहिती यंदाच्याच वर्षीच्या नाही, तर पुढं जे येणार LPच्या भरती त्यासाठी सुद्धा ही माहिती कामी पडणार. असं नाही की 2026लाच ही कामी पडणार म्हणून. व्ह्युअर्स काय करतात, तो व्हिडिओ किती जुना आहे आणि किती नवीन आहेत, किती लेटेस्ट आहे हे पाहून तो व्हिडिओ पाहतात आणि त्यानंतर त्याचे व्ह्यूज पाहतात, त्याला लाईक्स पाहतात किती काय म्हणून. ह्या गोष्टी तुम्ही जरूर म्हणजे नक्कीच नोट करा. पण जर एखाद्याची सुरुवात असेल तर त्याचा पूर्ण व्हिडिओ पहा, असं माझं एक सेल्फ ओपिनियन आहे तुम्हाला. कारण की जर असं केलं तुम्ही तर तुम्हाला त्या व्यक्तीची मेंटल ॲबिलिटी कळणार किंवा त्याची सांगण्याची क्षमता किंवा त्याची भाषा कदाचित होऊ शकते, तो सुद्धा एक सांगू शकणार. असं नाही आहेत की सर्वजण चांगलं सांगू शकणार किंवा चांगलं सांगू शकले पाहिजे. पण तुम्ही ते एकदा पहा तर सही. त्यांचं पूर्ण जास्त व्ह्युअर्स काय करतात, त्यांचे व्ह्युअर्स पाहतात. अरे त्याची एक सुरुवातच आहे जस्ट. कुठे जासान तर सुरुवातीला मागत राहतो माणूस. एक्सपिरियन्स पर्सनसोबत कंपेअर करणं हे चुकीचं आहे. जसा एक ध्रुव राठी आहेत यूट्यूब चॅनलवर, त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यू असतात ध्रुव राठीचे, पण तो एकदम पहिल्या व्हिडिओपर्यंतच तो एकदम मिलियन्स व्ह्यूवर्स गेला का, नसेल ना शक्य. आणि त्याचं बॅकग्राऊंड, तो कशाच्याबद्दल व्हिडिओ बनवतो, तो मला वाटतं कमी जास्त 10 ते 12 वर्ष झाले किंवा त्या पहिले सुद्धा ते व्हिडिओ बनवत होते ध्रुव राठी सर. तेव्हा कुठं आज त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूवर्स येतात, हिंदी इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये. आणि ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन अब्रॉड जाऊन व्हिडिओ असतात त्यांचे. आणि इंडियावाल्यांसाठी त्यासाठी अमेरिका वेगवेगळ्या कंट्रीवाल्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असतात. ते तसे फेमस झालेले नाही आहेत ध्रुव राठी सर. त्यांचं एक अमूल्य एक खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे त्या यूट्यूब चॅनलवर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तर हे जी होती सर्व ALPबद्दल माहिती होती. जर आणखी काही माहिती लागत असेल तर नक्कीच मला यूट्यूबवर विचारा किंवा कमेंट्स करा. नक्कीच मी तुम्हाला पूर्णपणे प्रतिसाद देईन. मला फक्त व्ह्यूवर्स हवे आहेत. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. नाही आवडला असेल किंवा काही सांगायचं स्किप राहिलं असेल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हे जे मी बोललो हे तेव्हा शक्य होणार जेव्हा तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ पाहणार. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला किंवा सांगण्याची बोलीभाषा जर तुम्हाला आवडली असेल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. जेणेकरून जर स्किप केला असेल तर आणखी मागे घ्या व्हिडिओ आणि पूर्ण बघा. थँक्यू.